स्टेज वगैरे डेकोरेट केलेलं आहे संध्याकाळी कार्यक्रमासाठी. सुंदर, इथं पण सुंदर असं देखावा आपल्याला बघायला मिळतोय. अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज गावामध्ये सगळीकडे मस्त भगवामय वातावरण झालं असेल आणि आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि संध्याकाळचे जवळपास 4:45 वाजता आहे. एक राऊंड मारून येऊ. सुंदर आपल्याला असं डेकोरेशन बघायला मिळेल. एक छोटासा व्हिडिओ तयार करू आणि येऊ परत. चला तुम्ही पण आमच्यासोबत निघूया. आता ही आपली बाईक, आता बाईक काढू आणि छान असा एक राऊंड मारून येऊ. स्टँडवर आलेलो आहे आणि उजव्या बाजूला सुंदर असा देखावा आपल्याला इथं बघायला मिळतोय. समोर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्या बात आहे. आणि इकडं उजव्या बाजूला खूपच सुंदर देखावा इथं तयार केलेला आहे. खूपच सुंदर असा देखावा आहे मित्रांनो. असं काही बघितलं ना की अंगावर एकदम काटा उभा राहतो. शब्द नाही सापडत काय बोलावं. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. सुंदर, खूप सुंदर. मालेगाव स्टँडवरून थोडं वरती पंचवटी साईडला आल्यानंतर पंचवटी सर्कल आहे, त्या तिथेही आपल्याला खूप सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळतंय. इथं 2 मिनटं आता आपण गाडी लावू. आपली गाडी तिकडे लावली आपण पार्किंगमध्ये. समोर चेक करा, ही सगळी संध्याकाळची तयारी चालू आहे. इकडं स्टेज वगैरे डेकोरेट केलेलं आहे संध्याकाळी कार्यक्रमासाठी. आपण इकडून आलो आणि इकडं आपले छत्रपती शिवाजी महाराज, क्या बात आहे. इथूनच झूम करून दाखवतो. कडे जाऊ. गाडी आपली तिकडे समोर लावलेली आहे. आता आपण जाऊ रविवार कारंजीवर. तिकडं काय वगैरे देखावे आहे का ते पण बघू. जबरदस्त वातावरण, एकदम भगवामय झालं वातावरण इथे. इकडं बाईक आहे, इकडे आपले महाराज आणि इकडे रविवार कारंजांचा मानाचा चांदीचा गणपती आणि या बाजूला सुंदर असा देखावा तयार केलेला आहे. रविवार कारंजीवर पण एकदम आपलातून देखावा तयार केलेला आहे. खूपच सुंदर. झूम करून दाखवतो. फ्रेममध्ये बसणार नाही म्हणून मी लांबच उभं राहिलो. थोडं सुंदर असा देखावा आपल्याला बघायला मिळतोय महाराजांचा. जबरदस्त एकदम. मित्रांनो, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे. हे जे वातावरण आहे ना,
जबरदस्त. खूपच छान. सुंदर असा देखावा आपल्याला मेन रोड येथे बघायला मिळतोय मित्रांनो. आपण या बाजूने आलो रविवार कारंज्याकडनं. चला आता जाऊ इकडे पुढे. इथं आपण जबरदस्त असा आपल्याला देखावा इथं बघायला मिळतोय. मेन रोडवरून आपण थोडं पुढे आलो. तिथं बाईक लावली आहे 2 मिनिटं. आणि बहुतेक पुढे पण डेकोरेशन आहे बरं. आता इथलं समोरचा व्ह्यू देतो मी तुम्हाला. डेकोरेशन देखाव्याचा सुंदर असा आहे. एकच नंबर. तिकडे पण आहे. पण आता आपण मुंबई नाका येथे जाण्याचं माझ्या डोक्यात आहे. इकडचं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. इकडं पण आपले महाराज घोड्यावर स्वार आहेत. त्या बात आहे. त्याच्या पुढे पण आहे. तर आपण आता इथून मुंबई नाक्याला जाऊया. अजून हा जो आपण रूट कव्हर केला ना, हा पूर्णपणे महाराजांच्या मिरवणुकीचा रूट आहे. तो आपण कव्हर केला आहे. मेन रोडला पुढे रस्ता बंद होता. इथं पण तुम्ही बघू शकता. आता इथून आपण मुंबई नाक्याच्या दिशेने निघालो आहे. कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी ना बॅरिकेड्स लावून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मेन रोडवरून आपण रिटर्न आता शालीमारकडे चाललो आहे. आणि मी शालीमारकडून आपण मुंबई नाक्यावरून जाऊन रिटर्न घराकडे जाऊ. तर मी सिटीमध्ये कधी मोटो ब्लॉगिंग केली नाही. आज पहिलाच प्रसंग आहे मोटो ब्लॉगिंगचा. आणि आपल्याकडे प्रॉपर मोटो ब्लॉगिंगचा सेटअप नाही आहे. तर पूर्णपणे मोबाईल हातात धरूनच मोटो ब्लॉगिंग करतो आहे मी. तशी रस्त्यावर गर्दी पण नाही आहे. त्याच्यामुळे रिस्क थोडी कमी आहे. तर हा पूर्णपणे शालीमारचा परिसर आहे. तर आता मुंबई नाक्याला भेटू डायरेक्ट. मित्रांनो, आपण मेन रोडवरून मुंबई नाक्याला आलेलो आहे. आणि समोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्टॅच्यू आहे. खूपच सुंदर आहे. आणि या बाजूला आपल्याला जावं लागेल. तिकडं महाराजांचा देखावा आहे. तर आपण इथून एक तिकडे जाऊ आणि शूटिंग घेऊ तिथलं. इथं आपल्याला सुंदर असा देखावा बघायला मिळतो आहे. महाराज मानाचा मुजरा. क्या बात आहे. कॅमेऱ्यात बसत नाही आहे. जबरदस्त. एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला आता इथून पुढे जाऊया. आपण मेन स्पॉट कव्हर करत मुंबई नाक्यावरून आता कॉलेज रोड आणि गंगापूर रोडच्या दिशेने निघालो आहे. आणि तिथून आपण मग घरी जाऊया परत. आणि संध्याकाळी जमलं तर परत एक राऊंड मारू. हा त्र्यंबक रोड आहे.
हा जो लागला आपल्याला आता त्र्यंबक रोडला आपण निघालेलो आहे. इथून राईट साईडला सिग्नलवरून आपल्याला कॉलेज रोडकडे जाऊ आपण. भेटूया थोडं पुढे. मित्रांनो आपण कॉलेज रोडला आलेलो आहे आणि कॉलेज रोडला पण बऱ्याच ठिकाणी सुंदर सुंदर असे देखावे आपल्याला बघायला मिळत आहेत. आता इथून थोडं पुढे जाऊन आपण गंगापूर रोड साईडला जाऊया. वा क्या बात आहे. इथं तर ढोल पथकच आलेलं आहे. सुंदर इथं पण सुंदर असं देखावा आपल्याला बघायला मिळतोय. आणि इकडे ढोल पथक पण आलेलं आहे. आता इथून जाऊया आपण गंगापूर रोडवर. आपण गंगापूर रोडला आलेलो आहे आणि जास्त गंगापूर रोडला वरपर्यंत गेलो नाही, कारण की आपल्याला व्हिडिओ पण लगेच अपलोड करायचा आहे हा आजच. तर आपण नाशिकमधले बरेचसे मेन स्पॉट कव्हर केलेत जिथं सुंदर आपल्याला असे देखावे बघायला मिळालेले आहेत. आणि इथून आता आपण जुन्या गंगापूर नाक्याकडून आपल्या घराच्या दिशेने जाऊया. जुन्या गंगापूर नाक्यावर बहुतेक आहे देखावा. सिग्नलवरच मी बघितला होता, कारण एका साईडला रस्त्याचं काम चालू आहे आणि एका साईडला रस्ता बंद आहे. तर तिथं पण सुंदर देखावा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण घरी जाता जाता तो एक शेवटचा व्हिडिओ शूट करूया. आपण जुन्या गंगापूर नाक्यावर पोचलोय आणि या उजव्या बाजूला आहे अशोक स्तंभावर राहिला. मित्रांनो, अशोक स्तंभावर जायला पाहिजे आपण. अशोक स्तंभावर पण खूप छान आहे. आपण जुन्या गंगापूर नाक्यावर जास्त नाही थांबलो, कारण अशोक स्तंभावर मला नंतर एकदम स्ट्राईक झालं. महाराजांची सिंहासनावर बसलेली एकदम भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे. ते माझ्या डोक्यातून स्किप होऊन गेलं होतं. मला नंतर आठवलं. तर आपण अशोक स्तंभाच्या दिशेने चाललोय. खरोखर बघणार काही तिथं.